छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तर आज आपण ज्या किल्ल्यावर आलो त्या किल्ल्याचं नाव काय आहे? तर या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धात अफजल खानाचा वध कुणी केला? पहा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी या आदिलशहाचे मुघलांचे अनेक किल्ले जिंकले आणि त्यावेळेस आदिलशाही चिडली गेली की या शिवाजी महाराजांना काहीतरी करून मारायचं किंवा जिवंत पकडून आणायचं. आणि अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कोण पकडणार? तर प्रत्येक जण घाबरला, कारण शिवाजी महाराजांपुढे जाणं म्हणजे एक प्रकारची भीती होती. प्रत्येकाला वाटायचं आपलं मरण निश्चित आहे. परंतु असा एक सरदार पुढे आला, तो इतका धिप्पाड होता, इतका मोठा होता की त्याने असा पहार वाकवत होता. आणि एवढ्या ताकदीचा तो अफजल खान पुढे आला आणि त्याने सांगितलं, मी मारतो शिवाजीला, एक तर त्याचं मुंडकं कापून आणतो, नाहीतर जिवंत पकडून आणतो. असं म्हटल्याबरोबर त्या आदिलशहा दरबारातले सगळे जे सरदार होते सगळे खुश झाले, कारण आता शिवाजी महाराजांचं काहीच खरं नाही, शिवाजी महाराजांचं मरण निश्चित आहे. सगळे आनंदात होते. आणि मग तो अफजल खान निघाला, हजारोंची फौज घेऊन निघाला. आणि पहा, त्याला माहित होतं शिवाजी महाराज हे युक्तीने लढणार येतं आणि त्या दऱ्या खोऱ्यात जाऊन लढायचं, या सह्याद्रीच्या खोऱ्यात जाऊन लढायचं अवघड आहे. म्हणून अफजल खानाने येताना असा रस्ता पकडला की जिथं जिथं मंदिरं होते, पहा तुळजापूरचं, पंढरपूरचं, अशा मंदिरांना त्रास दिला, अनेक मंदिरं फोडले. आणि मंदिरं फोडल्यामुळं आता तरी शिवाजी महाराज बाहेर येईन, आपल्याबरोबर समोरासमोर युद्ध करील. परंतु शिवाजी महाराज हुशार होते, त्यांनी जाणलं अफजल खान हा मुद्दाम करतोय. मग असे बरेच दिवस झाले. मग रायगड सोडून शिवाजी महाराज प्रतापगडावर आले आणि हे अफजल खानाला कळलं आणि अफजल खान आणखीन चिरडीला गेला आणि त्याने ओळखलं की या प्रतापगडावर जाणं अवघड आहे. पहा, आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता आपण पाहिला, म्हणजे त्यावेळेस तर असे रस्ते नव्हते आणि इकडं लाखोंचे सैनिक घेऊन यायचं, मग इथं खाणार का, इथं ठेवणार कुठं? म्हणून अफजल खानाला वाटलं शिवाजी महाराजांना पकडायचं असेल तर आपल्याला काहीतरी युक्ती करावं लागेल. मग शिवाजी महाराजांना त्यांनी एक पत्र पाठवलं आणि म्हटले, तुम्ही आमच्या मुलासारखे येतं आणि आम्हाला भेटायला या. पण शिवाजी महाराज हुशार होते, त्यांनी दुसरं पत्र पाठवलं, आम्हाला तुमची भीती वाटते, आम्ही इकडं भेटायला येणार नाही, तर तुम्हीच प्रतापगडावर या. अफजल खानाला बरं वाटलं, हा शिवाजी आपल्याला घाबरतोय. मग अफजल खान या प्रतापगडाच्या पायथ्याशी आला आणि पायथ्याशी आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी शामियाना उभारला होता. आता अफजल खानाला भेटायला जायचं म्हटल्यानंतर तयारी तशीच पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी चिलखत, बिचवा, वाघनखे सगळं तयारी केली, जिरेटोप आणि घालून अफजल खानाच्या भेटीला निघाले. पण ज्यावेळेस शामियानात गेले त्यावेळेस त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा एक मोठा सरदार होता. शिवाजी महाराज काय आत जाईना, ते म्हटले शिवाजी आत काय येत नाही. तर तिथल्या सैनिकांनी सांगितलं की तो बडा सय्यदला घाबरत येतो. मग तो बडा सय्यदला त्यांनी सय्यद बंडाला बाजूला केलं आणि अफजल खानाच्या भेटीला शिवाजी महाराज आले. आता शिवाजी महाराजांची उंची अफजल खानाच्या छाती इतकीच लागत होती. आणि मग दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि भेट घेतल्याबरोबर अफजल खानाने त्याचा डाव साधला आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या बगलेत पकडलं आणि इतकं दाबलं आणि वरून चाकू सुऱ्याचा वार केला. परंतु तो वार तसाच खाली गेला, कारण अंगात काय होतं, आणि शिवाजी महाराजांनी त्यावेळेस चतुराईने त्यांच्या हातातला जो बिचवा होता, वाघनखे हातातून